श्री स्वामी समर्थ. आपण या 30 गोष्टी चुकूनही करू नयेत. नंबर 1, घरातून कधीही बाहेर जाताना जातो असे म्हणू नये, येतो असे म्हणावे. नंबर 2, मंदिरात गेल्यावर पूजा करून झाल्यानंतर मंदिरातून बाहेर येताना घंटी कधीही वाजवू नये. नंबर 3, उंबऱ्यावर कधीही शिंकू नये. नंबर 4, कुंकू हे हिंदू धर्मात सुवासिनीचे लक्षण मानले जाते. आपलं स्वतःचं कुंकू इतर कोणत्याही महिलेसोबत शेअर करू नका. म्हणजे कुंकवाचा करंडा किंवा डब्बा इतर कोणत्याही स्त्रीच्या हातात देऊ नये. तुम्ही देवाला अर्पण केलेलं कुंकू इतर कोणत्याही डब्यातून महिलांशी शेअर करू शकता, परंतु तुमचा स्वतःचा कुंकवाचा करंडा कोणत्याही स्त्रीला देऊ नका. नंबर 5, ज्योतिषशास्त्रानुसार विवाहित स्त्रीने तिच्या स्वतःच्या बांगड्या किंवा पैंजण इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नयेत असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विवाहित महिलांनी त्यांच्या बांगड्या किंवा पैंजण इतर कोणत्याही स्त्रीसोबत शेअर करू नयेत. नंबर 6, स्त्रिया बऱ्याचदा सहजपणे त्यांची बिंदी दुसऱ्या महिलेला देतात. घरात एखादी मैत्रीण किंवा नातेवाईक कोणी आली आणि त्यांना लावण्यासाठी बिंदीची गरज भासली तर स्त्रिया ताबडतोब आपली बिंदी काढून त्यांना देतात. तुमची बिंदी कोणाशीही शेअर करू नका. असं केल्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय कपाळावरची बिंदी काढून दुसऱ्याला देणे ही अशुभ मानलं जातं. नंबर 7, दक्षिणेस पाय करून कधीही झोपू नये. नंबर 8, महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान नित्य पालथे ठेवावे. नंबर 9, शिवलिंगावर कधीही हळदी कुंकू वाहू नये. नंबर 10, दिवा धूप हवन कधीही फुंकर मारून भिजवू नये. नंबर 11, पुरुषांनी शनिवारी दाढी हजामत करू नये. नंबर 12, किचनमध्ये कधीही गोळ्या औषधे ठेवू नका किंवा ठेवूच नका. नंबर 13, गणपतीला तुळस वाहू नये, तसेच द्वादशीच्या दिवशी तुळस तोडू नये. नंबर 14, शनिवारच्या दिवशी घरात तेल कधीही आणू नये. नंबर 15, सोमवारी लोणी कढवू नये, म्हणजेच तूप काढू नये. नंबर 16, दातांनी कधीही नखे कापू कुरतडू नयेत. नंबर 17, आपण जोपर्यंत पैसा कमवत नाही, आपल्या पायावर उभा राहत नाही, तोपर्यंत इतरांना सल्ले देऊ नये. नंबर 18, प्रमाणापेक्षा जास्त कोणावर विश्वास ठेवू नये. त्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर खूप जास्त खचून जाण्याची शक्यता असते. नंबर 19, आजची कामे उद्यावर ढकलू नयेत. अशाने काम आणि ताण दोन्हीही वाढतो. नंबर 20, मित्र आणि नातेवाईकांशी पैशाचे व्यवहार शक्यतो करू नयेत. संबंध बिघडण्याची शक्यता असते. नंबर 21, खोटे बोलणे किंवा इतरांना फसवणे, कारण यामुळे विश्वास आणि प्रेम नष्ट होते. नंबर 22, फक्त तोंडावर चांगले बोलणारे मित्र आणि नातेवाईक कधीच असू नयेत. नंबर 23, कधीही कुणाचे उसने पैसे घेतले असतील तर परत करण्यास टाळाटाळ करू नये. टाळाटाळ केल्यास अडचणीच्या वेळी कोणीही मदत करत नाही, हे कायम लक्षात ठेवा. नंबर 24, कधीही तोंडावर गोड आणि पाठीमागून कडू असं बोलू नये. आपल्या मनात जे असेल ते नेहमी स्पष्ट बोलावं. नंबर 25, जे तुमच्या मालकीचे नाहीये त्यावर कधीही हक्क गाजवू नका आणि परवानगीशिवाय घेणे टाळा. नंबर 26, आपल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी हानिकारक असलेल्या सवयी टाळा, जसे की पदार्थाचा गैरवापर किंवा अतिभोग.
नंबर 27, जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंब, काम किंवा समाजाप्रती असलेली तुमची कर्तव्य आणि त्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नका. नंबर 28, तुम्ही तुमच्या स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. स्वतःची नेहमी काळजी घ्या आणि स्वतःचं कल्याण, स्वतःचं हित यांना प्राधान्य द्या. नंबर 29, आपल्या सदसद विवेक बुद्धीस न पटणारी कोणतीही गोष्ट करू नये. नंबर 30, जीवनामध्ये चोरी कधीही करू नये. खोटे कधीही बोलू नये. लांडी लबाडी कधी करू नये. परनिंदा, टिंगल टवाळी तर करूच नये. अशा आपल्या जीवनात कितीतरी गोष्टी आहेत, त्या करणे थांबवलेच पाहिजेत, टाळलेल्या पाहिजेत. तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.